Hello everyone, this is our lecture 7. In this lecture we are going to learn noun and type of nouns. What is a noun? A name of the person, place, animal, things, feelings or idea is called as noun. एखाद्या व्यक्तीच्या नावाला, ठिकाणाला, प्राण्यांच्या नावाला, वस्तूंच्या नावाला किंवा भावना यांच्या नावाला आपण नाम असे म्हणत असतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा इथे गीता. गीता ही एक मुलगी आहे. मुलीच्या नावाला नाउन असे म्हणतात. मॅन म्हणजे मनुष्य किंवा पुरुष किंवा वुमेन स्त्री, त्यांना पण आपण नामच म्हणतो. सॉल्ट ही एक पदार्थ आहे. मीठ, सॉल्ट म्हणजे मीठ हा एक पदार्थ आहे. पदार्थांच्या नावाला पण आपण नाउन म्हणत असतो. डॉग हा ॲनिमल आहे. ॲनिमलच्या नावाला पण नाउन म्हणतात. ट्रूथ म्हणजे खरे बोलणे आहे. हॅप्पी ही एक भावना आहे, फिलिंग आहे. यांच्या नावाला पण आपण नाउन असे म्हणत असतो. सो टाईप ऑफ नाउनमध्ये आपण जे बघणार ते सर्व नाउन्स आपण डिटेलमध्ये इथे शिकणार आहे. सो नाउन शिकणे हे खूप आवश्यक आहे ग्रामरमध्ये. जेव्हा आपण नाउन शिकणार आहे सो नाउनवरच सर्व पुढचे जे टॉपिक्स आहे पार्ट्स ऑफ स्पीचमधील ते टॉपिक्स नाउनवरच डिपेंड असतात. ओके. सो नाउन हा पार्ट कंप्लीट करणे खूप आवश्यक आहे. व्हिडिओला एंडपर्यंत बघा. जे पण काही तुमच्या क्वेरीज असतील त्या मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. ओके. सो आता आपण बघणार आहे टाइप्स ऑफ नाउन. देअर आर 8 टाइप्स ऑफ नाउन. नाउनचे 8 टाइप असतात. 8 प्रकारचे नाउन आहे. त्यामध्ये आपण 1 बाय 1 घेणार आहे. कोणत्या नाउनला काय म्हणतात त्यांचे एक्झाम्पल पण आपण इथे घेणार आहे. कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट या शब्दावरून आपल्याला समजतं की तो एक ठळक वस्तू असणार आहे. ओके. सो फिजिकल थिंग्स दॅट यू कॅन टच. अशा वस्तू ज्या आपण टच करू शकतो, अशा वस्तू ज्या आपण हात लावू शकतो त्यांना आपण कॉन्क्रीट नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल राम एक मुलगा आहे. मॅन म्हणजे मनुष्य, पुरुष. शुगर म्हणजे साखर. कॅट कार, फर्निचर. ओके. मार्कर नोटबुक. हे सर्व एक ठळक वस्तू आहेत म्हणून त्यांना दिलेले जे नाव आहे ते म्हणजे नाउन. जसं की माझ्या हातामध्ये आता हा एक पेन आहे. सो ही एक वस्तू आहे, ही थिंग्स आहे. या वस्तूला काहीतरी नाव दिलेले आहे. पेन नाव दिलेलं आहे म्हणजेच याचं नाव काय आहे? पेन. कॉन्क्रीट नाउनमध्ये येतं. ठीक आहे. हॅव यू मेट राम? डू यू हॅव राईस? तू रामला भेटली का? हॅव यू मेट राम? तू रामला भेटली का? राम इथे कॉन्क्रीट नाउनमध्ये येत आहे. डू यू हॅव राईस? राईस म्हणजे तांदूळ. डू यू हॅव राईस? तुझ्याकडे तांदूळ आहे का? तांदूळ हा पण एक कॉन्क्रीट नाउनमध्येच येतो. टेक दिस मार्कर. हा मार्कर घे. मार्कर हा पण एक कॉन्क्रीट नाउनमध्येच येतो. आता शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय की ज्या वस्तूला, ज्या थिंग्सला आपण हात लावू शकतो, टच करू शकतो, त्या एक ठळक वस्तू आहेत त्यांना आपण कॉन्क्रीट नाउन असे म्हणत असतो. ओके. सेकंड आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. थिंग्स दॅट यू कॅन नॉट टच. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय की अशा ज्या थिंग्स आहेत त्यांना आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. सो एक्झाम्पल आहे ट्रूथ म्हणजे खरे बोलणे ही एक भावना आहे. त्यांना आपण टच करू शकत नाही. जसं लव म्हणजे प्रेम. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. हॅपीनेस आनंद. करेज. डेंजर म्हणजे धोकादायक असणारे. होप म्हणजे आशा. ह्या सर्व ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. सो ह्या सगळ्या भावना ज्या आहे ह्या सर्व भावनांना आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही तर त्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. जसं की ट्रूथ, लव, ऑनेस्टी, हॅपीनेस, करेज, डेंजर, होप. ओके. इथे एक्झाम्पल आहे. डू यू हॅव करेज टू टेल द ट्रूथ? तुझ्यामध्ये असं करेज आहे का? तुझ्यामध्ये हिंमत आहे का की तू खरं बोलू शकतो? म्हणजे इथे करेज आणि ट्रूथ हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येतं. कारण की हे असे वर्ड्स आहेत, असे नेम आहे जे आपण एक भावनांना दिलेले नेम आहे, फिलिंग्सला दिलेले नेम आहे. फिलिंग्सला दिलेले नेम असतील तर ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येत असतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. हर लाईफ इज फुल ऑफ हॅपीनेस. तिची लाईफ पूर्ण आनंदमय आहे. तिचे जीवन पूर्ण आनंदमय आहे. आनंद हा आपण बघू शकत नाही. जरी एखाद्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल बट आपण तो ॲक्च्युलीमध्ये बघू शकत नाही. म्हणजे तो ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येत असतो. ओके. नेक्स्ट आहे थर्ड नंबर कॉमन नाउन. कॉमन म्हणजे या वर्डवरूनच आपल्याला समजते की कॉमन म्हणजे एक सामान्य नाम असेल. जसं की नेम गिव्हन इन कॉमन टू पीपल, प्लेस ऑर थिंग्स. म्हणजेच
आता असे नाव दिलेले लोकांना जे कॉमन आहेत, एखाद्या वस्तूला नाव दिलेले ते कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथे मॅन. मॅन म्हणजे काय? पुरुष. मग त्यामध्ये सर्वच पुरुष येणार आहे. जितके पण आपल्या पृथ्वीवरती आहे तितके सर्व पुरुष म्हणजे त्यांना मॅन असं संबोधित केलेलं आहे. वुमॅन. वुमॅन म्हणजे स्त्रिया. टीचर. टीचर म्हणजे जगामध्ये सर्व जे टीचर आहे जे शिकवतात ते म्हणजे टीचर. त्यांना एक नाव दिलेलं आहे. जे शिकवतात त्यांना नाव दिलेलं आहे टीचर, म्हणजे हे कॉमन मध्ये येणार. कार. इथे डॉग. वीक. वीक म्हणजे आठवडा. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल. आय सॉ अ मॅन. मी एक माणूस बघितला. आय सॉ अ मॅन. डू यू हॅव अ कार. तुझ्याकडे कार आहे का? आता बघा इथे कारचं कोणतंही नाव घेतलेलं नाही, फक्त कार म्हटलेलं आहे. म्हणजे तुझ्याकडे कार आहे का? कार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की कार अशा अशा प्रकारची असते. सो आपण ते इथं कोणत्याही प्रकारचं कारचं नेम घेतलेलं नाही, फक्त कार म्हटलेलं आहे. कार म्हटलं म्हणजे त्यामध्ये सर्वच प्रकारच्या कार येतील. ओके. नेक्स्ट आहे शी इज माय फेवरेट टीचर. ती माझी फेवरेट टीचर आहे. ती माझी आवडती टीचर आहे. बट इथे नाव घेतलेलं नाही. ओके. इथे आपण कॉमन नाउन बघितलेलं आहे. कॉमन नाउन म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे की जे एक सामान्य नाव दिलेलं आहे एखाद्या पीपल म्हणजेच काय? लोकांना, ठिकाणांना आणि थिंग्सला म्हणजे वस्तूला. ओके. नेक्स्ट आहे फोर्थ प्रॉपर नाउन. प्रॉपर म्हणजे नेमकं एक नाव दिलेलं आहे. आता इथे आपण कंपॅरिझन थ्रू लक्षात ठेवू शकतो. सर्वात आधी प्रॉपर नाउन शिकून घेऊया. काय असते? नेम ऑफ द पर्टिक्युलर पीपल, प्लेस, थिंग्स. म्हणजे पर्टिक्युलर पीपल, आपण पर्टिक्युलर लोकांना, थिंग्सला किंवा एखाद्या ठिकाणाला आपण नाव दिलेलं आहे त्यांना आपण प्रॉपर नाउन असं म्हणत असतो. जसं की इथे राम आहे. जर मी म्हटलं इथे बॉय, तर बॉय हा कॉमन नाउन मध्ये येणार, कारण पृथ्वीवर जितकेही मुलं आहेत त्यांना आपण एक नाव दिलेलं आहे, संबोधित काय केलेलं आहे? बॉय. पण त्यामधील एक जो बॉय आहे, राम नावाचा मुलगा, याला प्रॉपर एक नाव दिलेलं आहे. इथे गीता. गीता एक मुलगी आहे. बट जर मी गर्ल म्हटलं तर गर्ल हे कॉमन नाउन मध्ये येणार आहे, कारण की एखाद्या मुलीला संबोधित केलं आपण तर ते गर्ल असते, ते कॉमन नाउन मध्ये येत असतं. आणि एखाद्या मुलीचं पर्टिक्युलर तिथे नाव घेऊन जर आपण म्हटलं की ही गीता, तर तिथे ते प्रॉपर नाउन मध्ये येत असतं. आय होप तुम्हाला समजत आहे. परत बघा इथे दिल्ली. दिल्ली हे एक शहर आहे. बट मी सिटी म्हटलं. आता दिल्ली ही सिटी आहे, बट मी सिटी जर म्हटलं तर अशा अनेक प्रकारच्या सिटीज आहे प्रेझेंट, तर अनेक प्रकारचे जे असतील ते कॉमन मध्ये येणार आहेत. ओके. सामान्य मध्ये येणार आहे. अनेक प्रकारचे नाउन्स जे असतात, समजा सिटी वगैरे म्हटले, इथे बॉय, गर्ल, सिटी हे कॉमन मध्ये येतील. बट त्यामधील एक सिटीचे नाव मी इथे घेतलेलं आहे दिल्ली किंवा मुंबई, अदर कोणतेही नाव घेतलं तर ते प्रॉपर मध्ये येणार आहे. ओके. नेक्स्ट बघा इथे संडे. संडे हे वीक मधील नाव आहे. जसं की आता मागेच आपण बघितलं कॉमन नाउन मध्ये वीक, WEEK, वीक. वीक म्हणजे आठवडा. तर आठवडे हे खूप सारे आठवडे येत असतात आपल्या महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये खूप सारे असे आठवडे येतात. बट त्या आठवड्यामधील एक दिवस म्हणजे संडे. संडे हे काय आहे? प्रॉपर नाउन दिलेलं आहे तिथे. ओके. ऑक्टोबर. ऑक्टोबर हा एक महिना आहे. सो 12th मंथ्स असतात. मी जर म्हटलं इथे मंथ, मंथ हे कॉमन मध्ये येणार आहे. मंथ म्हणजे 12th मंथ, तर खूप सारे महिने आहे. तर मंथ हे कॉमन नाउन मध्ये येतं आणि त्यामधील मंथ आपण एक नाव घेतलं, ऑक्टोबर, जानेवारी, मार्च, फेब्रुवारी, कोणतंही नाव आपण घेतलं तर ते प्रॉपर मध्ये येणार आहे. आय होप आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. एक्झाम्पल थ्रू आपण आणखी डिटेलमध्ये बघूया. लेट मी इंट्रोड्यूस यू टू मिस्टर राम. मला मिस्टर रामला इंट्रोड्यूस करायचा आहे, तर मी असं म्हणणार लेट मी इंट्रोड्यूस टू यू मिस्टर राम. राम हा प्रॉपर नाउन मध्ये येते. एखाद्या व्यक्तीचं नाव जर आपण इथं घेत आहे, राम, श्याम, गीता, मीरा, रीना, तर ते प्रॉपर नाउन मध्ये येणार आहे. आणि जर मला कॉमन नाउन म्हणायचं असेल तर मी मॅन, वुमॅन, बॉईज, गर्ल असे कॉमन नाउन म्हणणार आहे. ओके. दॅट मॅन ओव्हर देअर इज राम. तो तिथे जो माणूस आहे तो राम आहे. आपण असं बोट दाखवून जरी म्हटलं कोणाला की तिथे जो माणूस आहे तो राम आहे, म्हणजेच इथे पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे मी एखाद्या व्यक्तीचं, तो प्रॉपर नाउन मध्ये येणार आहे. ओके. नेक्स्ट आहे आय एम गोइंग टू दिल्ली नेक्स्ट संडे. इथे दिल्ली हे पण एक काय आहे? प्रॉपर नाउन आहे आणि संडे हे पण एक प्रॉपर नाउन आहे. ओके. गेट इट. नेक्स्ट आहे टाईप नंबर 5
काउंटेबल नाउन, द नाउन विच यू कॅन काउंट. काउंट म्हणजे मोजणे, असे नाउन जे आपण मोजू शकतो. ओके. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबल असे दोन प्रकारचे टाईप पडतात इथे नाउनमध्ये. हे आपण डिटेलमध्ये पुढे घेणारच आहे सर्व टाईप्स शिकल्यानंतर. ओके. सो इथे आपण हे असं लक्षात ठेवू शकतो की असे नाउन जे आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. जसं की बुक, माझ्याकडे 2 बुक्स आहेत. आपण म्हणतो आय हॅव 2 बुक्स, माझ्याकडे 2 पुस्तके आहे, असं आपण म्हणू शकतो. मॅन, मॅन आपण काउंट करू शकतो, इथे किती मनुष्य बसलेले आहे आपण काउंट करू शकतो. कप, आपल्या घरातील कप आपण काउंट करू शकतो. ग्लास, बिल्डिंग, कार, कॉइन, हावर. ओके. सो ह्या ज्या थिंग्स आहे ज्या आपण काउंट करू शकतो, जसं की पेन आहे, माझ्याकडे किती पेन आहे, आय हॅव 2 पेन, आय हॅव 3 पेन्सिल. अशा प्रकारे जे आपण काउंट करू शकतो ते म्हणजे काउंटेबल नाउनमध्ये येणार आहे. आय हॅव 5 कॉइन्स ऑफ 10 रुपीज, माझ्याकडे 10 रुपयाचे 5 कॉइन आहे. ओके. आता जे आपल्याकडे कॉइन्स आहे किंवा पैसे आहेत ते आपण काउंट तर करू शकतोच ना, मग ते येणार आहे काउंटेबल नाउनमध्ये. आय डोंट हॅव अ कार, माझ्याकडे एकही कार नाही, माझ्याकडे कार नाही. आपण काउंट करू शकतो ना, त्याच्याकडे 2 कार आहेत, त्याच्याकडे 3 कार आहेत, काउंट तर करू शकतो ना. असं आहे का की इतक्या साऱ्या कार्स आहे की ते काउंटच करू शकत नाही, असं तर होऊ शकत नाही. म्हणजे कार हे आपण काउंटेबल नाउनमध्ये घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट आहे टाईप नंबर 6, अनकाउंटेबल नाउन. जसं आपण आता वरती बघितलं काउंटेबल नाउन, तसंच अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे ज्या वस्तू थिंग्स आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, त्या म्हणजे काउंटेबल नाउन. आणि इथे अनकाउंटेबल नाउन आहे म्हणजे ज्या वस्तू आपण मोजू शकत नाही. द नाउन यू कॅन नॉट काउंट, असे नाउन जे तुम्ही काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, शुगर, शुगर म्हणजे साखर. साखर आपण मोजू शकतो का? नाही. जरी आपण साखर kg मध्ये मोजतो ते त्याचं युनिट आहे, बट आपण साखरचा एक एक दाणा मोजत असतो का? नाही. म्हणजेच ते अनकाउंटेबल मध्ये येणार. सॉल्ट, सॉल्ट पण आपण एक एक बारीक कण मोजू शकतो का? नाही. वॉटर, वॉटर पण आपण मोजू शकत नाही. जरीही इथं हे जे नाव आहे शुगर, सॉल्ट, हे kg मध्ये मोजू शकतो, किलोग्राम मध्ये मोजू शकतो, बट हे किलोग्राम त्यांना दिलेले युनिट आहे. वॉटर आपण लिटरमध्ये मोजतो, हे त्यांना दिलेले युनिट आहे, बट आपण त्यांचे पार्टिकल्स, बारीक बारीक कण आपण मोजू शकत नाही, म्हणून ते अनकाउंटेबल नाउनमध्ये येतात. जसं की एअर, हवा, मनी, पैसे, हॅपीनेस, टाइम. ओके. हे सर्व अनकाउंटेबलमध्ये इथे येणार आहेत. एक्झाम्पल नंबर 1 आहे, हॅव यू गॉट सम मनी, तुझ्याकडे काही मनी आहेत का, असं आपण म्हणू शकतो. बट इथे मनी हा अनकाउंटेबलमध्ये येणार आहे. जर तुम्ही असं म्हटलं की हॅव यू गॉट 10 रुपीज, तुझ्याकडे 10 रुपीज आहेत का, तर ते काउंटेबलमध्ये येतील किंवा ते तुम्ही मोजून सांगितले. इथे मनी जो शब्द आहे, हा मनी हा नाउन अनकाउंटेबल नाउनमध्येच येणार आहे. आय लाईक राईस, मला तांदूळ आवडतो किंवा मला भात आवडतो. मग भातही आपण मोजू शकत नाही, भाताचा एक एक कण आपण मोजू शकत नाही, म्हणून ते अनकाउंटेबल नाउनमध्ये येतील. ओके. सो नेक्स्ट आहे टाईप नंबर 7, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह या शब्दावरूनच तुम्हाला समजलं असेल की कलेक्ट करणे म्हणजे काय करणे, गोळा करणे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे गोळा करणे. इट डिनोट्स अ ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. हे काय डिनोट करते की एखादा ग्रुप डिनोट करते इंडिव्हिज्युअल्सचा, त्यांना आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. जसं की क्लास, क्लास आहे तर क्लासमध्ये एकच विद्यार्थी असतो का? नाही, भरपूर सारे विद्यार्थी असतात. भरपूर विद्यार्थ्यांचा मिळून एक क्लास होत असतो, म्हणून त्यांना कलेक्टिव्ह नाउन दिलेला आहे क्लास. जसे की क्राऊड, CROWD, क्राऊड, क्राऊड म्हणजे गर्दी. गर्दी ही एका व्यक्तीमुळे होते का? नाही, खूप सारे व्यक्ती तिथे जमा झाले तरच गर्दी होते, म्हणजेच क्राऊड. प्राईड, प्राईड म्हणजे सिंहांचा घोळका. सिंह, एका सिंहामुळे आपण प्राईड म्हणू शकत नाही, त्यांचा घोळका म्हणू शकत नाही. अनेक सिंह तिथं आले तर आपण त्यांना प्राईड म्हणू शकतो. फॅमिली, फॅमिलीमध्ये एकच मेंबर असतो का? अनेक साऱ्या मेंबर मिळून फॅमिली तयार होते. फ्लोक, फ्लोक म्हणजे इथे शीप यांच्या घोडक्यांना आपण फ्लोक म्हणतो. आणि हर, हर म्हणजे हरणीचा घोडका. ओके. आणि एक्सेट्रा. म्हणजे अशा प्रकारे आपण कलेक्टिव्ह नाउन लक्षात ठेवू शकतो की ते कलेक्टिव्ह नाउन आपण ग्रुपला इंडिकेट करत असतो, जसं की क्लास, क्राऊड, प्राईड, फॅमिली, फ्लोक, हेअर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आय लिव्ह विथ माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबासोबत राहते.
क्लास ओपन युअर नोटबुक, क्लास म्हटलेला आहे म्हणजे पूर्ण क्लासमधील विद्यार्थ्यांना म्हटलेला आहे टीचरने की क्लास ओपन युअर नोटबुक्स. एकाच विद्यार्थ्याला म्हटलेलं नाही, म्हणजे इथे ग्रुप आलेला आहे, कलेक्टिव्ह नाऊन मध्ये आलेला आहे. कंपाऊंड नाऊन, कंपाऊंड म्हणजे काय की संयुक्त नाऊन म्हणू शकतो आपण त्यांना. एका ठिकाणी जास्त नाऊन जेव्हा येतात त्यांना कंपाऊंड नाऊन म्हणतात. अ नाऊन मेड विथ 2 or more वर्ड्स, असे नाऊन जे एका 2 पेक्षा जास्त वर्ड्सने तयार झालेले असतात. जसं की फुटबॉल, फुट आणि बॉल ह्या 2 वर्डने तयार झालेला नाऊन आहे फुटबॉल. बस स्टॉप, बस आणि स्टॉप या 2 नाऊनने तयार झालेला वर्ड बस स्टॉप. सनसेट, सनसेट म्हणजे काय, म्हणजे सूर्यास्त, म्हणजे संध्याकाळची वेळ असते सनसेट. ओके, सन आणि सेट असे 2 शब्दांनी मिळून 2 वर्ड्सनी मिळून इथे नाऊन तयार झालेला आहे. मदर इन लॉ, मदर इन लॉ असे 3 शब्द इथे आलेले आहेत. 3 वर्ड मिळून एक मदर इन लॉ तयार झालेला वर्ड आहे, म्हणजे तो कंपाऊंड नाऊन. मदर इन लॉ म्हणजे सासू, इथं आपण असं बोलू शकतो. स्विमिंग पूल, स्विमिंग आणि पूल, स्विमिंग पूल अशा प्रकारे इथे आपण कंपाऊंड नाऊन मध्ये घेऊ शकतो. आता 2 नाव जिथे जवळजवळ येतात हे बिना गॅपचे आहेत. फुटबॉल हा बिना गॅपचं नाऊन आहे, इथे गॅप आहे, बस स्टॉप मध्ये गॅप आहे आणि इथे हायफिन आहे, इथे हायफन दिलेला आहे. सो अशा प्रकारचे नाऊन जिथे येत असतात ते कंपाऊंड नाऊन असं म्हणतो आपण त्यांना. एक्झाम्पल आहे, हॅव यू एव्हर सीन सनसेट, तू आतापर्यंत कधी सनसेट बघितलेला आहे का, सूर्यास्त बघितलेला आहे का. माय सिस्टर इन लॉ इज वेटिंग फॉर यू, सिस्टर इन लॉ इथे कोण येणार आहे, मग आपल्या भावाची पत्नी जी आहे ती म्हणजे इथे सिस्टर इन लॉ. माय सिस्टर इन लॉ इज वेटिंग फॉर मी, माझी सिस्टर इन लॉ माझ्यासाठी वेट करत आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आता नाऊनचे 8 टाईप शिकलेला आहे. 8ही टाईपमध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी आणखी इझी मेथडने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही हे नोट्स राईट करून नोटबुकमध्ये वारंवार वाचत राहिले तर ते आणखी तुमच्या फायद्याचं असणार आहे. ओके, नेक्स्ट आता आपण असा पार्ट घेणार आहे ज्यामध्ये आपण कंपॅरिझन थ्रू लक्षात ठेवू शकतो. काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन हे डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. सो इथे आता डिफरन्स बिटवीन काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन हे आपण बघणार आहे. ओके, इथे काउंटेबल नाऊन आणि इथे अनकाउंटेबल नाऊन घेतलेला आहे. काही गोष्टी आहे ह्या अशा लक्षात ठेवायच्या आहे आपल्याला, जेणेकरून आपण पुढे कधीही जर आपल्याला नाऊन आयडेंटिफाय करायचे असतील एक्झाम मध्ये तर इझिली आपण ते नाऊन आयडेंटिफाय करू शकू. जसं की इथं काउंटेबल नाऊन मध्ये बुक, कप, पेन, मॅन, कॅट, हाऊस, चेअर एक्सेट्रा असे नाऊन घेतलेले आहे जे आपण काउंट करू शकतो. सपोज आय हॅव अ बुक, 2 पेन अँड 4 चेअर, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या वस्तू आपण सांगत आहे. नेक्स्ट अनकाउंटेबल नाऊन मध्ये काय घेतलेलं आहे आपण, वॉटर, मनी, राईस, शुगर, सॉल्ट, मिल्क एक्सेट्रा जे आपण काउंट करू शकत नाही. हॅव यू गॉट अ ग्लास ऑफ वॉटर, 2 पॅकेट ऑफ शुगर और सम मिल्क. आता बघा इथे जर मी असं म्हटलं की हॅव यू गॉट अ ग्लास ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ वॉटर असं आपण म्हणू शकतो. बट हे ग्लास जर आपण इथं मी वर्ड काढून टाकला, फक्त आपण म्हटलं हॅव यू गॉट ऑफ वॉटर, तर हे मिनिंगफुल वर्ड होणार नाही. 2 पॅकेट ऑफ शुगर, जर शुगरच्या सोबत हे 2 पॅकेट आले ना तरच आपण ते काउंट करू शकतो. आपण काहीतरी केजी मध्ये किंवा पॅकेटमध्ये ती शुगर मागत असतो. ओके, सम मिल्क और सम मिल्क, जर आपण मिल्कला एस लावला तर इथे हे रॉंग होणार आहे, म्हणून इथे सम मिल्क आपण यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे इथे 1, 2, 3 अँड ए अँड प्लुरल्स आपण इथे यूज करू शकतो. वी कॅन यूज दिस व्हेन काउंट, जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा 1, 2, 3 अ किंवा अँड असा आपण वर्ड इथे यूज करू शकतो. आय हॅव 200 रुपीज, जसं आपण काउंटिंग मध्ये घेतलेला आहे 200 रुपीज. आय हॅव 200 रुपीज, माझ्याकडे 200 रुपये आहेत. पण याच्याच विरुद्ध जर आपण अनकाउंटेबल नाऊन मध्ये बघितलं तर आपण अनकाउंटेबल नाऊन मध्ये 1, 2, 3 किंवा अ किंवा अँड हे प्लुरल्स आपण इथे यूज करू शकत नाही जेव्हा काउंटिंग करत असतो तेव्हा. तर आपण काय म्हणू शकतो, आय हॅव सम मनी, माझ्याकडे काही पैसे आहेत. जर आपल्याला सांगायचं आहे माझ्याकडे काही पैसे आहेत तर आपण तिथे समचा यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे इथे 3rd नंबर पॉइंट, हाऊ मेनी, हाऊ मच. काउंटेबल नाऊन मध्ये हाऊ मेनी यूज करायचं, अनकाउंटेबल नाऊन मध्ये हाऊ मच यूज करायचं असते. हाऊ मेनी कॉइन्स हॅव यू गॉट, हाऊ मच मनी हॅव यू गॉट. इथे मनी आहे,
मनी हा आपण काउंट करू शकत नाही, म्हणून आपण इथे हाऊ मच घेतलेला आहे. जर इथं आपण हाऊ मेनी मनी घेतलं असतं तर टोटल रॉंग झालेलं असतं. ओके, इथे कॉइन आहे, कॉइन्स हे आपण काउंट करू शकतो ना, म्हणून इथे मी हाऊ मेनी घेतलेला आहे. अंडरस्टँड? एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे आपण वस्तू काउंट करू शकतो त्यांना हाऊ मेनी यूज करायचं आहे, आणि जे आपण काउंट करू शकत नाही त्यांना हाऊ मच यूज करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे फोर्थ पॉइंट, अ फ्यू, सम. काउंटेबल नाउनमध्ये अ फ्यू आणि सम यूज करायचा, अनकाउंटेबल नाउनमध्ये लिटल आणि सम यूज करायचा. आता बघा, इथे अ फ्यू आहे, इथे अ लिटल आहे, हे आपण लक्षात ठेवू शकतो. बट इथे काउंटेबलसाठी पण सम दिलेला आहे, अनकाउंटेबलसाठी पण सम दिलेला आहे. सो हे कसं लक्षात ठेवायचं एक्झाम्पलवरून समजून घेऊ. आय हॅव गॉट अ फ्यू कॉइन. कॉइन्स आहे, काउंटेबल आहे, म्हणून अ फ्यू यूज केला मी. देअर आर सम चेअर इन द रूम. आता हा सम आपण कुठे यूज करायचा, जो नाउन इथे दिलेला आहे हा काउंट करू शकतो का. इथे चेअर आहे, चेअर आपण काउंट करू शकतो ना किती चेअर आहे, म्हणून इथे सम दिलेला आहे. देअर आर सम चेअर इन द रूम. आता इथे बघा, देअर इज सम मिल्क इन द ग्लास. सपोज हा लिटल सध्या आपण घेणार नाही. देअर इज सम मिल्क इन द ग्लास. ग्लासमध्ये काहीतरी दूध आहे. ओके, सो बघा इथे मिल्क आहे ना, सो मिल्क आहे म्हणून इथे सम आलेला आहे. जर काउंटेबलसाठी पण आपण सम यूज करू शकतो, अनकाउंटेबलसाठी पण सम यूज करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे मी स्टार करून दिलेला आहे. आणि देअर इज अ लिटल मिल्क इन ग्लास. ग्लासमध्ये थोड्या प्रमाणे, म्हणजे लिटलचं मिनिंग काय होतं की थोड्या प्रमाणे म्हणजे काहीही नाही, नाही सारखे. ओके, म्हणून आपण त्यांना लिटल म्हणतो. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे फिफ्थ नंबर पॉइंट, मेनी अ लॉट ऑफ. मेनी अ लॉट ऑफ यूज करायचं, मच अ लॉट ऑफ यूज करायचं आहे. काउंटेबल नाउनमध्ये मेनी यूज करायचं, अनकाउंटेबल नाउनमध्ये मच यूज करायचं आहे. अ लॉट ऑफ हे दोन्हीही नाउनमध्ये यूज करायचं आहे. बघा, देअर आर मेनी कप इन माय हाऊस. देअर आर मेनी कप्स इन माय हाऊस. माझ्या हाऊसमध्ये, माझ्या घरात खूप सारे कप आहेत. मेनी. ओके, कप्स आहे ना, इथे कप आपण काउंट करू शकतो ना किती आहे. असं थोडी आहे आपल्या घरातले कप आपण काउंट करू शकणार नाही. काउंटेबल नाउन आहे म्हणून आपण इथे मेनी यूज केला. देअर इज अ लॉट ऑफ वॉटर इन द टँक. टँकमध्ये आता इथे वॉटर आलेला आहे, वॉटर हा शब्द आलेला आहे म्हणून आपण इथे अ लॉट ऑफ वापरलेला आहे. ओके, देअर इज नॉट मच वॉटर इन द टँक. जर आपल्याला मच यूज करायचा आहे तर आपण अशा प्रकारे यूज करू शकतो, देअर इज नॉट मच वॉटर इन द टँक. टँकमध्ये काहीही पाणी नाही. आता इथे मेनी यूज करायचा आहे तर आपण असं यूज करू शकतो, हाऊ मेनी कप्स देअर आर इन युअर हाऊस. ओके, हाऊ मेनी कप्स देअर आर इन युअर हाऊस. तुझ्या घरामध्ये किती कप्स आहेत. ओके, सो शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं तर कसं लक्षात ठेवायचं, काउंटेबल नाउनमध्ये मेनी यूज करायचं आहे, अनकाउंटेबल नाउनमध्ये मच यूज करायचं आहे, आणि अ लॉट ऑफ दोन्हीही नाउनमध्ये यूज केला आपण तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट आहे 6 नंबर पॉइंट, कम्पेअरिंग थिंग्स. कम्पेअर करतो आपण तेव्हा काय यूज करायचं आहे. काउंटेबल नाउनमध्ये मोर यूज करायचा आणि फ्युअर यूज करायचा. अनकाउंटेबल नाउनमध्ये मोर यूज करायचा आणि लेस यूज करायचा आहे. देअर आर मोर स्पून इन युअर प्लेट. स्पून हा काउंटेबल आहे म्हणून इथे मोर यूज केलेला आहे, किंवा आपण असे म्हणू शकतो देअर आर फ्युअर स्पून इन युअर प्लेट. फ्युअर म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये. ओके, आणि लेस म्हणजे पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये. देअर इज मोर राईस इन युअर प्लेट. तुझ्या प्लेटमध्ये खूप जास्त भात आहे, किंवा देअर इज लेस राईस ऑन युअर प्लेट. तुझ्या प्लेटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये भात आहे. ओके, अशा प्रकारे हे छोटे छोटे पॉइंट्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर ग्रामरमध्ये तुमची पकड आणखी स्ट्रॉंग होणार आहे, आणि सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही तयार करणार आहे तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे नाउन्स वगैरे पार्ट्स ऑफ स्पीचमधले जे 8 पार्ट्स आहे हे आपण आता डिटेलमध्ये शिकणार आहे 1 बाय 1. आजचा आपला फर्स्ट टॉपिक नाउन होता. आय होप नाउन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. काहीही तुमच्या क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा, मी आणखी चांगल्या मेथडने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, आय होप एव्हरीवन दिस लेक्चर विल बी हेल्पफुल फॉर यू. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, शेअर टू युअर फ्रेंड अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.